ओके, सो मी आता छान गरम गरम भाकरी केल्या आहे. सो आम्ही आता आलो आहोत मॉलमध्ये. आता अमोली जस्ट स्कूलमधून आम्ही निघालो आहोत आणि घरी जातो. अमितला घ्यायला जायचंय. हाय, मी स्वाती. वेलकम टू स्वातीस अमेरिकन लाईफ ब्लॉग्स. या चॅनलवर तुम्हाला घरातील माझं रुटीन, कुकिंग, शॉपिंग, ट्रॅव्हलिंग, माझं अमेरिकेतील एक साधं घरगुती आणि खास मराठी आयुष्य मी या चॅनलवर शेअर करते. कधी ब्युटी आणि फॅशन टिप्स, तर कधी घर सजवण्याचे छोटे छोटे आयडियाज, त्या पण खास मराठमोळ्या स्टाईलमध्ये. हा चॅनल आहे तुमच्यासारख्या लोकांसाठी जे घरापासून दूर असले तरीही अजूनही मनाने भारतीय आहेत. सो हिट दॅट सबस्क्राईब बटन आणि चला माझ्या अमेरिकेच्या प्रवासाचा भाग व्हा. गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. ब्रेकफास्ट बनवायला घेतला आहे. आज मी बनवते आहे साबुदाणा वडा, ते पण आप्पे पात्रात. सो थोडीशी घाई आहे. मी तुमच्याशी नंतर बोलेल कारण आता स्कूल तर अमोलच्या आज मला स्कूलला जायचंय, तर थोडीशी घाई आहे, त्याच्यामुळे बोलते नंतर. पण आता तुम्हाला साबुदाणा वडा म्हणजे आप्पे पात्रात सगळं मिक्सचर तयार आहे. सेम आपण सेम जसं आपण करतो साबुदाणा वडा तेलातला फ्राय साबुदाणा वडा करतो, सेम मी हे सगळं तसंच घेतलं आहे. साबुदाणा घेतलाय, पोटॅटो, बॉईल पोटॅटो. आज थोडंसं लाल तिखट टाकलं आहे, मिरची टाकली आहे, जिरा टाकला आहे, शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. कोथिंबीर माझ्याकडे नाहीये, ती मी टाकली नाहीये, तुम्ही टाकू शकता. चला मग आता पटकन गरमागरम साबुदाणा वडा मुलांना देते. सो भेटूयात. मिरची असते सो खूप केअरफुल करावं लागतं. नंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे ते तिखट लागत नाही. नंतर फेस वॉश वगैरे करायला जाल तेव्हा तुमच्या फेसला मग ती मिरची लागेल आणि त्रास होईल. तर हे लक्षात ठेवायचं नेहमी. हे पीठ करताना हात स्वच्छ धुवायचे. सो भेटूयात. मी आता आटा करून घेते. आप्पे लावून दिले आहेत आणि माझं हे मॉर्निंग वॉटर मी पिते आहे. ह्याच्यात मी टाकलं होतं बडीशोप आणि केसर. 2-3 स्ट्रँड टाकायचे फक्त केशरचे. तर हे मी पाणी पिते म्हणजे तोपर्यंत ब्रेकफास्ट रेडी होईल. मॉर्निंग रुटीन. मस्त वाटतं असं काहीतरी हेल्दी सकाळी सकाळी घेतलं म्हणजे. काही पण घ्या तुम्ही. धणं, जसं की म्हणजे कोरिएंडर सीड्स, असं माझं प्रत्येक दिवशी वेगवेगळं असतं. कोरिएंडर पूर्ण वीकचे माझे ठरलेले असतं. एकदा कोरिएंडर सीड्स, एकदा फेनल सीड्स, एकदा सिनेमन स्टिक. ती पण मी पाण्यात रात्री भिजवून ठेवायची. सकाळी असं पाणी तयार होतं आणि ते प्यायचं. खूप चांगला अनुभव आहे मला याचा. एन्जॉय करते माझं वॉटर. तुम्ही पण नक्की करून बघा, खूप मस्त आहे. तर मी तुपात बनवले आहे, तेल यूज केलं नाही आहे. आणि आता मी ते पलटवते आहे. तो असा गोल्डन ब्राऊन कलर म्हणजे गोल्डन किंवा ब्राऊन असा कलर त्याचा येऊ द्यायचा एका साईडने. 3 ते 4 मिनिट्स लागतात. झाकण ठेवायचं. नाही झाकण ठेवलं तरी चालतं, खूप क्रिस्पी होतात. तर शक्यतो मी झाकण कमी ठेवते, जस्ट 1 मिनिट ठेवते. आणि तूप वापरल्यामुळे मुलं असे खात नाही, तर त्याच्यामुळे हा बेस्ट ऑप्शन आहे मुलांसाठी हेल्दी. की याच्यामध्ये म्हणजे अशा खूप आवडतात. अमोलीला आवडतात, अमितला आवडतात आणि त्याच्यामुळे ते खातात पण. ते विचारत पण नाही की कशात बनवले वगैरे. असं त्यांना तूप खायला दिलं तर खाणार नाही ते. त्याच्यामुळे हे त्यांना आवडतात. आणि कसे झाले नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता पूर्ण सगळे मी पलटवून दिले आहेत आणि आता झाकण ठेवलं आहे थोड्या वेळासाठी. सो मुलांचं आता रुटीन मी स्वयंपाक करते आहे. स्वयंपाकात मी काटूरला कसली ती भाजी तुम्हाला मी दाखवेल. मी कसली भाजी केली, फर्स्ट टाइम केली आहे. ती भाजी केली आहे. गरम गरम भाकरी. आता वाजले आहे 12. अहो पण लंचसाठी येतात आणि मी आता लंच बनवून ठेवते आहे. अमितचं कॉलेज ऑलरेडी सुरू झालं आहे, तर खूप एन्जॉय करतो ऍक्च्युली तो. सो अमितचं कॉलेज सुरू झालंय. अमोलीचं नेक्स्ट वीकमध्ये चालू होणार आहे हायस्कूल. तर दोघांसाठी खूप नवीन अनुभव आहे हा. तर दोघांसाठी आणि आमच्यासाठी पण हा अनुभव फर्स्ट टाइम आहे की अमित कॉलेजला जातोय फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला आणि अमोली जाते आहे माध्यमिक मधनं
हायस्कूलला म्हणजे मिडल स्कूलमधनं हायस्कूलला जाते अमोली. सो तर खूप 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 एक्सायटेड आहेत मुलं पण आणि आम्ही पण. आफ्टरनूनला आम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे डोळ्यांच्या. तर म्हटलं स्कूल सुरू व्हायच्या आधी सगळं आपण चेकअप वगैरे क्लिअर ठेवूयात, म्हणजे त्यांना काही नंतर त्रास बसले. मग आहेच डॉक्टर अपॉइंटमेंट, स्कूलला सुट्टी घ्या आणि इकडे तसं चालत नाही. इथे मग डॉक्टरचे एक्सक्यूज घ्यावे लागतात, तेव्हाच चालतं. अशी सुट्टी घेता येत नाही. अटेंडन्स कंपल्सरी असतं आणि ती करायलाच पाहिजे, नाही तर मिस झालं. आता ह्या एजला म्हणजे ह्या आता ती आहे हायस्कूलला, तो आहे इंजिनिअरिंगला, तर एक दिवस एक लेक्चर जरी मिस झालं तरी खूप मोठा लॉस होतो. तर त्याच्यामुळे ती काळजी घेण्यासाठी आधीच सगळे आम्ही करून ठेवतो. जसं डेंटिस्ट, जसं अमितचं पण आता विजडम टूथ काढला, तर हे सगळं आधी आम्ही करून घेतो आहोत. म्हणजे आम्ही पण निवांत, ते पण निवांत अभ्यासासाठी. ओके, सो मी आता छान गरम गरम भाकरी केल्या आहेत. तर भाकरी माझ्या करून झाल्या आहेत, छोटे छोटे मस्त केल्या आहेत आज मी. आणि अमोलीला चिकन लावलं आहे एअर फ्रायर मध्ये. मी इथे भाजी टाकली आहे. आता मी पण फ्रूट वगैरे कापून ठेवले आहे. सकाळी मी योगा केला आणि आज फारसा नाश्ता केला नाहीये. सो आता मी हे सगळं आवडून घेते आणि मग परत आफ्टरनूनला मला जायचंय आणि आपण मग भेटूया. चला. सो आम्ही आता आलो आहोत मॉलमध्ये. आता अमोलीच्या स्कूलची तयारी चालू आहे आणि अमोली लेन्स क्राफ्टरमध्ये आली आहे. मी म्हटले ना आय अपॉइंटमेंट होती. सो मी बाहेर बसली आहे कारण खूप वेळ लागला, खूप केव्हाचा आलो आहे. तिचे बाबा तिच्याबरोबर आहेत आणि मी इथे मस्त बसली आहे. मस्त छान वाटतं मॉलमध्ये. तर आफ्टरनून आहे आणि कोणीच नाही आहे मॉलमध्ये. सगळा मॉल रिकामा आहे. हे बघा, खूप तुरळक, खूप कमी लोक आहेत आणि मी मस्त बसली आहे इथे. आता अमलीची आणि तिच्या बाबांची वाट बघते आहे. चला भेटूयात आता घरी. तर आता हलकासा मेकअप करून घेते कारण मला अमोलीच्या स्कूलमध्ये जायचं आहे, तर थोडंसं छान दिसायलाच पाहिजे. तर सो रेडी होऊन असं छान बाहेर गेलं की आपल्याला पण कॉन्फिडन्स येतो आणि मस्त वाटतं. चला, मी रेडी होऊन बसली आहे. अमोलीची वाट बघते आहे की अमोली कधी येईल. सो हा छानसा ड्रेस घातला आहे. एक मिनिट, केस. सो हेअर वॉश करायला वेळ नाही मिळाला आणि हा माझा लुक कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तर असा लुक केला आहे. मेकअप खूप झटपट केला आहे. अगदी माझा नेहमीचा, म्हणजे मी रेग्युलर डेली मेकअप करते तसाच मेकअप केला आहे. फार मेकअप केला नाही आहे कारण वेळ नव्हता. 10 o'clockला आम्हाला तिकडे पोचायचं आहे. आणि चला, गॉगल घातला, फोन घेतला. मी अमोलीच्या फोनमध्ये रेकॉर्डिंग करते कारण माझा स्टोरेज फुल. चला आता निघतो आम्ही. तिचे मग हेअर पण ब्लो ड्राय करावा लागतो, हेअर सेट करून द्यावे लागतात. मग मी लवकर रेडी होते आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर. आजचा वेदर आहे. अच्छा, अहो पण येत आहेत. तर आजचा वेदर मस्त आहे नेहमीप्रमाणे. चला, तिचा फोन मी घेतलाय, सांगून येऊ का तिला, कारण मी रेकॉर्ड करते त्याच्यात. तर स्कूल बंद आता आम्ही निघालो आहोत आणि रस्त्यावर छान हे सुंदर सुंदर आता हे फुलांचे जे झाडं बहरलेले आहेत. तर आता जस्ट स्कूलमधून आम्ही निघालो आहोत आणि घरी जातो. अमितला घ्यायला जायचंय. बापरे, सिग्नलच्या ठिकाणी थांबलो आहे. आता पूर्ण इव्हिनिंग झाली आहे. First day high school.
Yes. And I accidentally curled my hair. हा. पण छान Tamasha. तमाशा. But